नमस्कार. उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण गॅस आणि टाइम वाचवणारी कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्ये बनवून तयार होणारी पौष्टिकतेने भरपूर अशी अख्ख्या तुरीची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत. अगदी झटपट बनवून तयार होते आणि खायलाही अत्यंत टेस्टी अशी लागते. शिवाय प्रोटीनने भरपूर अशी ही भाजी आहे. त्यामुळे चला तर मग रेसिपी शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या चटपटीत आणि झणझणीत रेसिपीला. आता आजची तुरीची भाजी करायची आहे, त्यामुळे आपल्याला तूर लागणार आहे. 1 वाटी तूर मी येथे 4 ते 5 तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. छान असे आपण बघू शकतात भिजलेले आहेत हे तूर. हे बघा. आता हे यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 1 ते 2 पाण्याने. आणि आता हे साईडला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करूया. आता याच्यासाठी आपल्याला एक वाटण लागणार आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर, अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच आलं ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. अगदी झटपट बनून तयार होते ही भाजी. आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि ह्याची बारीक अशी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता हे बारीक करत असताना यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे हे पटकन बारीक होतं. त्यापूर्वी यामध्ये 1 चमचा आपण जिरे सुद्धा टाकून घेतलेले आहे. आपली ही खोबरं आणि लसणाची पेस्ट बनवून तयार झालेली आहे. ही साईडला ठेवून देऊया. येथे एक कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे. जिरे, काळी वेलची आणि तमालपत्र घेतलेलं आहे. स्टार फूल देखील आपण यामध्ये 2 टाकून घेतलेले आहे. आता कुकरमध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. आपल्याला आवडत असेल तर 1 बटरचं क्यूब सुद्धा यामध्ये टाकलं तरी सुद्धा अतिशय टेस्टी अशी भाजी ही लागते. बघा, मी 1 क्यूब आपण बटरचा टाकून घेतलेला आहे. आता हे मेल्ट करून घ्यायचं आहे. यामध्ये 2 काळी विलायची, 2 स्टार फूल, 2 ते 3 आपण तमालपत्र टाकून घेतलेले आहेत आणि 1 चमचा जिरे यामध्ये टाकून छान असं याचा सुगंध सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता हे फ्राय झालं की बारीक चॉप केलेला कांदा टाकून सॉफ्ट होईपर्यंत याला मिक्स करून घेऊया. आता कांदा सुद्धा आपला सॉफ्ट झालेला आहे. यामध्ये आपण थोडीशी पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि ती सुद्धा यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. पावडर मसाल्यामध्ये येथे लाल तिखट, गरम मसाला, धना जिरा पावडर आणि किचन किंग मसाला प्रत्येकी 1 चमचा आपण टाकून घेतलेला आहे. तिखटाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी सुद्धा चालू शकणार आहे. येथे आपण वाटणामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे, त्यामुळे लाल तिखट मी येथे फक्त 1च चमचा वापरलेला आहे. आता हे सर्व मसाले व्यवस्थित फ्राय झाले की यामध्ये आपण तयार केलेली खोबऱ्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि तेल सुटेपर्यंत हिला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तेल सुटायला सुरुवात झाली की लगेचच भिजून ठेवलेले जे तूर आहे ते थोडे थोडे करून आपण टाकून घेऊया. भिजवलेले असल्यामुळे हे लगेचच शिजून तयार होतात. फारही वेळ ह्याला शिजायला लागत नाही. आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करूया. गरम मसाल्यामुळे अतिशय छान असा याचा स्वाद आणि सुगंध येतो. आता 2 मिनिटासाठी फक्त आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. त्यापूर्वी यामध्ये 1 चमचा कस्तुरी मेथी सुद्धा बारीक अशी टाकून द्यायची आहे, क्रश करून हातावरती. कस्तुरी मेथीमुळे याचा अतिशय छान असा सुगंध येतो. आता हे सर्व मिक्स झालेलं आहे. एका साईडला आपण पाणी गरम करायला ठेवायचं आहे. आपण किती व्यक्तींसाठी भाजी करणार आहोत त्यानुसार याच्यात आपण पाणी कमी जास्त टाकले तरी सुद्धा चालेल. आता चवीपुरतं यामध्ये आपण मीठ टाकून घेतलेलं आहे आणि येथे 2 ग्लास फक्त मी गरम पाणी टाकलेलं आहे. गरम पाण्यामुळे झटपट आपली भाजी शिजून तयार होते. आता कुकरचं झाकण लावून द्यायचं आहे. 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. हे बघा, 2 शिट्ट्या झालेल्या आहे. आपण बघू शकतात आपली भाजी चमचमीत अशी तयार झालेली आहे. आता याची ग्रेव्ही थोडीशी दाटसर करण्यासाठी आपण स्मॅशरच्या साहाय्याने याला थोडं स्मॅश करून घेऊया. बघा, आता आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. मॅश केल्यामुळे आपण बघू शकतात किती छान अशी दाटसर याची ग्रेव्ही तयार झालेली आहे.
अत्यंत भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत टेस्टी अशी लागते. नक्की ट्राय करा रेसिपी. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.